जायकवाडी धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे। जायकवाडी धरणामधून 3144 क्युसेक्सनं हा पाण्याचा विसर्ग केला जातोय। जायकवाडी धरणाचे 6 दरवाजे आता अर्ध्या फुटाने उघडण्यात आलेले आहेत। ही आताची थेट दृश्य आपण बघतोय। जायकवाडीमधून पाण्याचा विसर्ग करायला सुरुवात झाली आहे। एकूण 6 दरवाजे अर्ध्या फुटाने उघडले जात आहेत। मराठवाड्यासाठी एकूणच ही महत्त्वाची बातमी। आणि आता 3144 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सध्या गोदावरी नदीच्या पात्रामध्ये केला जातोय। खरं तर नदीकाठच्या गावांना सुद्धा प्रशासनाने सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे। ही आताची थेट एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य आपण बघतोय। जायकवाडी धरणामधून पाण्याचा विसर्ग होतोय आणि याविषयी बोलूयात। कृष्णा केंडे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत। कृष्णा, एकीकडे मराठवाडा हा टँकरवाडा झालेला आपण बघितलाय आणि आताची दिलासादायक बातमी आहे, जायकवाडी धरण भरतंय आणि धरणामधून विसर्ग होतोय। आनंदाची बातमी आहे की जायकवाडी धरण काठोकाठ भरलंय आणि त्यातून हा पाण्याचा विसर्ग होतो आहे। खरं तर गेली 2 वर्ष हा विसर्ग झाला नव्हता, कारण पाऊसच झालेला नव्हता। यावर्षी पाऊस झालाय नगर नाशिक जिल्ह्यामध्ये आणि हे दृश्य आपण पाहतो आहोत। हे पाणी गोदावरी पात्रामध्ये सोडलं जात आहे। जायकवाडी धरण आशिया खंडातलं सगळ्यात मोठं मातीचं धरण आहे। 102 TMC एवढी अजस्र पाणी साठा क्षमता असलेलं हे धरण आहे आणि या धरणामधून छत्रपती संभाजीनगर, जालना यासह 300 खेड्याची तहान भागवली जाते। संभाजीनगर मधल्या MIDC ला पाणी या ठिकाणी सोडलं जातं। आता आपण पाहतो की हा एक दरवाजा उघडलाय। आता काही वेळातच आता ही दृश्य पाहतोय। 27 नंबरचा हा दरवाजा या ठिकाणी उघडलाय अर्ध्या फुटानं। अशी 6 सगळी जी दरवाजे आहेत ती उघडली जाणार आहेत। यानंतर 16 नंबरचं गेट उघडलं जाईल, त्यानंतर 21 आणि असे 6 गेट अर्ध्या फुटाने उघडून गोदावरी नदीपात्रात 3000 क्युसेक एवढा विसर्ग करण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागानं दिलेली आहे। जसजसा वरचा आवक वाढेल तसतसं पाणी सोडलं की जास्त सोडलं जाईल आणि आवक घटल्यानंतर दरवाजे बंद केले जातील, अशा प्रकारची सूचना दिली आहे। मात्र मराठवाड्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे की जायकवाडी धरणाचे पुन्हा एकदा दरवाजे या ठिकाणी उघडले आहेत आणि गोदा पात्र आता या पाण्यानं भरून जाणार आहे। खरं तर गेल्या वर्षी टँकरवाडा अशी पद्धतीची परिस्थिती मराठवाड्याची झाली होती। अनेक भागांमध्ये टँकरनं पाणी पुरवठा केला गेला होता, मात्र तशी वेळ यंदा येणार नाही हे दृश्य त्यातून सांगतायत आणि जायकवाडी धरणाचे दरवाजे या ठिकाणी उघडण्यात आलेले आहेत आणि जायकवाडीमधून हा पाण्याचा विसर्ग केला जातो आहे आणि 6 दरवाजे या ठिकाणी हळूहळू उघडण्यात येतील। यामिनी, अगदी धन्यवाद कृष्णा या सगळ्या अपडेट्ससाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।